मला विचारायचं की महायुतीच्या काळात मग काही कामं झालेलीच नाहीत का? 2014 ते 2024चा कालावधी आहे. महायुतीच्या सरकारने काहीच केलं नाही. अहो काही तुम्ही सांगा ना, काय काय आता जे आणतायत ते कागदावरच दिसते मला. तर मुली शिकतात पण मुलांना शिकूनही नोकरी नाही. हे देशाचं वाईट. रोजगार केला पाहिजे, महत्त्वाचं रोजगार. आणि आता साहेबांचा तोच प्रकल्प 3 जिल्ह्याचा प्रकल्प ऑलरेडी आज मांडला आहे. ते आमदार निधीतून ती थेट पाईपलाईन आणली आहे, ती आणून प्रशासनाला दिली आहे. 2 वर्ष त्याचा कालावधी म्हणजे त्या प्रकल्पात जपण्यासाठी आहे त्या कंपनीकडे. तर ते जे पार्ट्स बंद पडेपर्यंत गप्प का बसता? 70 वर्षाचं आमचं जे म्हणतात काँग्रेसनी काय केलं. अहो IT पार्क, हॉस्पिटल, रस्ते जे आता हे झाले, युनिव्हर्सिटी, मग IT हे कोणी आणले? मोबाईल, कॅम्प्युटर हे कोणी आणले? त्या जागेवरच तुम्ही आता हे करताय ना. ते असंच होतं, जे सुरुवात करतात आणि सत्ता आली की ते नारळ फोडतात. एवढंच काम आहे त्यांचं. विषय ते सुरुवात आघाडी करते आमची काँग्रेस पक्ष हे, पण नारळ फोडायला ते. नवरात्रीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि या नवरात्रीच्या खास एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत आहेत पूजा आरडे मॅडम, ज्या गेली 15 वर्ष काँग्रेस पक्षात सक्रिय राहून आमदार सतेज पाटील यांच्या महिला आघाडीतून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम त्यांनी केले. सामाजिक उपक्रमातून भागातील महिलांना, वृद्धांना आणि गरजू नागरिकांना हातभार लावणाऱ्या पूजा आरडे मॅडमचं मी ताराणीच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. ताराणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मॅडम. आणि मला असं विचारायचं की पहिल्यांदा मॅडम तुमचा थोडक्यात परिचय आमच्या दर्शकांना करून द्या. मी पूजा दीपक आरडे. नमस्कार. मी पूजा दीपक आरडे, संभाजीनगर प्रभाग 11 आहे आता सध्याच्या. नशिबाने मिळालं तर लढवेनच, देवी महालक्ष्मीची कृपा असेल तर. माझी कृपा आहेच महालक्ष्मीची आणि साहेबांचं पण प्रेम आहे. पण शेवटी त्यांचा काही निर्णय असेल तो मी मान्य करेन, एवढी त्यांची मला बंटी साहेबांची निष्ठा आहे मला त्यांच्या काँग्रेसवर. गेली 15 वर्ष मॅम तुम्ही काँग्रेससोबत आहात, काँग्रेस पक्षासाठी काम करत आहात. काँग्रेसमध्ये सक्रिय राहून तुम्ही अनेकांसाठी काम केलेलं आहे. सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय आहात. या प्रवासाची सुरुवात पण कशी झाली? राजकारणात तुम्ही कशा आलात? मी सध्या म्हणजे मी मुंबईला होती. माझं लग्न मुंबईला झालं. तिकडे 7 वर्ष होतो आणि काही कारणानं मी संभाजीनगरला आली. तिथे 9च्या दरम्यान बंटी साहेबांची 9ची इलेक्शन आमदारकीची लागली. त्यामध्ये प्रतिभा वहिनी वगैरे आल्या. त्यामध्ये माझी थोडं उद्योग एसटी वगैरे असल्यामुळे मी जरा बचत गट वगैरे त्या माध्यमातून माझी सुरुवात झाली. आधी मी माहेरी असताना पण काम करत होती आणि मुंबईत पण मी शिवसेनेचं काम केलेलं आहे. तर मला सामाजिक आवड असल्यामुळे त्यांनी ते हेरल्यानंतर त्यांच्या माध्यमातून मला लेडीजसाठी प्रशिक्षण, लेडीज म्हणजे फॅशन डिझाईन वगैरे मिळत गेलं आणि मी लोकांना देत गेलो. त्यातून महिलांना उद्योग मिळाले. त्यातून महिलांनी एक कणव्याला दुकानही काढलेत. बऱ्याचशा महिला घरात ब्लाऊज वगैरे शिवत आहेत. हे मला खूप समाधानित वाटत गेलो आणि मी ते पुढे चालत गेले, ते देत गेले, मी काम करत गेलो. स्थानिक स्वराज्य संस्था, गोकुळ, राजाराम कारखाना, लोकसभा, विधानसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये तुम्ही प्रचारामध्ये काँग्रेससोबत सक्रिय काम केलेलं आहे. त्यामध्ये काय अनुभव आला? त्या अनुभवाबद्दल आमच्या दर्शकांना थोडंसं तुमची माहिती शेअर करा. अनुभव म्हणजे एक तर महिला असल्यामुळे खूप धडपडायला लागतं आणि महिलांच्यात जायला लागतं. महिला संघटित करणं म्हणजे जरा अवघड असतं, पण ते आम्ही पेलवतो. म्हणजे ती टीम आमची महिला आहे ना खूप ॲक्टिव्ह आहे. पण त्यांना जे आम्हालाही ते ॲक्टिव्ह करतात इतकी की खूप. आणि प्रचाराद्वारे खूप महिलांना म्हणजे भागात हे होतं. पण साहेबांचं हे वर्चस्व आणि त्यांचं एक समोरून आम्ही म्हणजे त्यांची बोलण्याची वृत्ती आणि शांत राहा, पुढे काही नाही बोला, म्हणजे गोड बोलून पुढे म्हणजे माणसाला विरोध न करता आपण त्याला सामोरे जायचं. मग तो व्यक्तिमत्व आम्ही पण त्यांचं थोडंसं घेतलं आहे आणि आम्ही तसं पुढं जायल्यामुळं आम्हाला काय अवघड वाटत नाही. आणि आता आम्हाला इतकी सवय झाली, कुठली इलेक्शन आली की आम्हाला उत्साहानं काम करावं वाटतं आणि प्रतिसादही मिळतो.
सतेज पाटलांच्या सोबत महिला आघाडीमध्ये काम करत असताना सतेज पाटील साहेबांनी तुम्हाला निवडलं असेल महिला आघाडीसाठी, तर काय विशेष प्रेरणा मिळाली आणि काय साहेबांची शिकवण तुम्हाला मिळाली? शिकवण म्हणजे कुठे घाबरायचं नाही, काम करताना एक धडाडीने काम करायचं आणि त्यांच्या माध्यमातून जे मला काम दिलं ते मी पूर्ण करणं, मला त्यांचा अभ्यास कसा करायचा ते सांगायचे. हां, तुम्ही जा तिथे बोला, घाबरू नका. आणि आपल्याला कुठेही अधिकारी कुठं वर्गावर गेलं तर तुम्ही घाबरायचं नाही, आपण काहीतरी शिकतोय अशी त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळतच होती. आणि ते काम करताना आम्हालाच एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढं पळतंय तर आपण काय चीज आहे, चारणे तर पळू शकतो त्यांच्यासाठी. राजकारणाबरोबर तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं धडाडीनं काम केलंय, या दोन्ही जबाबदाऱ्या मग कशा सांभाळणार? कुटुंबियांची कशी साथ होती तुम्हाला? साथ आहे, माझ्या मिस्टरांची खूप साथ आहे. त्यांनी मला पहिल्यापासून तू कुठं जातेस आणि माझ्यावर विश्वास आहे त्यांचा. आणि मी माझं जेव्हा ते काम बघतात, कारण जेव्हा मी पेन्शनची कामं केली आणि एक वृद्ध 65 वर्षाची बाई माझ्या पाया पडते तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मग हे काम तू चांगलं करतेस म्हणून घरातूनही आणि बाहेरूनही मला 8 वाजले असं विचारत नाही, तू कुठं चालली आहेस, तू काम कर. आणि ते जे आपल्याला आई लक्ष्मी आंबेचा आशीर्वाद मिळतो हेच त्यांचं आहे. घरून खूप साथ आहे मला. मॅडम, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूरचे कोणते असे प्रश्न आहेत जे तुम्हालाही जाणवत आहेत आणि मग संधी मिळाली तर कशा पद्धतीनं ते प्रश्न तुमच्याकडून सोडवले जातील? ह्या महालक्ष्मीच्या इथे लेडीजचे टॉयलेट एक मोठा प्रश्न आहे. तो एक मला खूप पहिल्यापासून मी उचलतेच आहे. मी जाऊन आताही तोच मला म्हणजे जेव्हा मी जाईन नगरसेवक होऊन पहिला तो मुद्दा असणार. आणि एक पार्किंगचा प्रॉब्लेम आहे मोठा, तो सॉल्व करायला पण मी काहीतरी म्हणजे माझ्या डोक्याने काय होत असेल तर मी ते करेन. आणि सध्या रस्ते हे महत्त्वाचे आहेत, कारण आपणही त्यातनं जातो आहे. म्हणजे माझ्या भागापुरतं तर मला मर्यादित चांगले रस्ते करता येईल ते मी करतेच आहे. आता ड्रेनेज लाईन तर मी आणली आहे, पण रस्ते म्हणा, पाणी जी लाईन आहे अमृत योजनेची मी मागवली आहे पण ती मला मिळाली नाही आहे, ती कॅन्सल झाली आहे. ती का झाली आहे ती मला पण माहीत नाही, पण त्या मार्गावर मी सतत असते आणि ती यावी म्हणून मी खूप प्रयत्न करतो. आता मॅडम, शक्तिपीठ महामार्ग असेल किंवा हद्दवाढ असेल या संदर्भात सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार आंदोलनं होत गेली. नेमकं या प्रश्नावर तुम्ही काय उत्तर द्याल किंवा तुम्हाला हा प्रश्न कसा वाटतो? नेमकं कसा म्हणजे हद्द वाढायला पाहिजे वाटतं, पण तुम्ही त्यांचा प्रश्न काय, तुम्ही आधी आपलं म्युन्सिपाल्टीच्या एरियातलं तुम्ही स्वच्छ, तिथेच तुमच्या तक्रारी आहेत, तर तुम्ही आमचं काय हद्द वाढून पूर्ण काय करणार? म्हणजे तुम्ही आमची सुविधा काय देणार गावी? हद्द वाढलीत की तुम्ही म्युन्सिपाल्टीत आम्ही आलो, तुम्ही आहेत त्या विभागाला तुम्ही निधी देऊ शकत नाही की तुमचे कामे व्यवस्थित होत नाहीत आणि वेळेवर कागदपत्रासाठी तुम्ही फिरायला लागतं, तसं ग्रामीणमध्ये फिरायला लागत नाही, असे त्यांचे उत्तर येत आहेत आपल्याला. म्हणून ते हद्दवाढ ते नको होतात. तुम्ही पहिलं तुमचा आता नगरपालिका विकास तुम्ही व्यवस्थित करा, मग आम्हाला हद्दवाढीमध्ये घ्या. ते विरोध नाही करत आहेत. त्यांचं काय म्हणतं, आधी तुम्ही नगरपालिकेचे जे भाग आहेत ते सुधारा, रस्ते, गटार, पाणी, मग आमचा हद्दवाढीला विरोध नाही, आम्ही तुमच्यात येऊ. आणि तुम्ही आता शक्तिपीठ विचारलात, नागपूर गोवा हायवे आता गडकरी साहेबांनी केला आहे, त्याचा आधीच टोल वसूल होत नाही. आता सध्या हे पैसे शक्तिपीठाला घालून शेतकऱ्यांना द्यायचे, कर्ज माफ नाही, तुम्ही हा निधी शेतकऱ्यांना द्या. कुठे कमी पडतोय कर्ज काढताय तुम्ही आणि तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे हे तुम्ही पुरवताय कर्ज काढून, हे देशावर ओझंच आहे ना कर्जाचं. आता किती कोटी कर्ज आहे आपल्या डोक्यावर. उद्योग करा, तुम्ही उद्योग करा, रोजगार द्या. आता युवा इतके हे झालेत, युवकांचं खूपच म्हणजे मुलांचं म्हणते मी, आपण दोन्हीकडनं मुली म्हणतो, मुलांची बाजू खूप मी मानते. त्यांना नोकरी नाही, त्यांना कोण नोकरी नाही, मुलगी नाही. आता मुली शिकतात
पण मुलांना शिकूनही नोकरी नाहीत. हे देशाचं वाईट. रोजगार केला पाहिजे, महत्त्वाचं रोजगार. आणि आता साहेबांचा तोच प्रकल्प 3 जिल्ह्याचा प्रकल्प ऑलरेडी आज मांडला आहे. तो आला की आपलं 3 जिल्ह्याची प्रगती ही मुंबई, पुणे, साताऱ्यासारखी होईल. आणि आणणार ते साहेबच आणणार, दुसरं कोणीही करू शकत नाही. भागातील वृद्ध, विधवा व निराधारांना शासकीय पेन्शन योजनांचा लाभ मिळवून देताना काही अडचणी आल्या का, आणि कशा पद्धतीनं तुम्ही ह्या गोष्टीची सुरुवात केली, काय सांगाल? ते आता त्या शासकीय योजना त्या श्रावणबाळच्या त्या साहेबांच्या ऑफिसमध्येच होत होत्या. त्या आम्ही करत गेलो. ते म्हणजे सगळं साहेबच करत होते, त्या माध्यमातून मी करत गेले. तिथे थोडं अडचणी येतात, पण ते आता माहीत झाल्यामुळं आम्ही ते करून घेतो. आणि ज्या बसतायत म्हणजे ज्या योजनेत बसतायत तीच आम्ही कागदपत्र वगैरे घेऊनच त्या लोकांना करून देतो. म्हणजे गोरगरीब, झोपडपट्टी ह्या लोकांना जरा गरज ते होत आहेत, ती लोकांनाच आम्ही हे करून व्यवस्थित करून देतो. आणि थोडं अडचण येते, ते काय होऊन जातं, करतो. आरोग्य शिबिर आणि कोविड काळातील तुमचं काम खूप कौतुकास्पद ठरलं. नागरिकांनीही खूप कौतुक केलं. या अनुभवाबद्दल काही तुम्ही आमच्या दर्शकांशी शेअर करू शकाल का? हो, खूपच. म्हणजे त्यावेळी काळी बाहेर पण पडता येत नव्हतं. आणि बरेचसे सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे मागणी, औषध पुरवठा करा, औषधं द्या. म्हणजे लोकांना बरं वाटण्यासाठी औषधं पुरवण्याची होती, ते आम्ही जाऊन पोचवले. डॉक्टरांचे किट द्यायचे होते, ते नेऊन दिले. धान्य, ज्यांना धान्य पाहिजे होते ते धान्य वगैरे आम्ही दिलं. त्यावेळी काळात इतकं वाईट परिस्थिती आली आहे की आम्हाला पण बाहेर जाताना आजारी पडलो आम्ही. आम्हालाही त्रास झाला, पण आम्ही त्यातनं उभारी घेतली आणि परत त्या लोकांना म्हणजे एक ऑक्सिजन, जे साहेबांनी ऑक्सिजनचे मशीन आणलेले ते आम्ही ते जाऊन लावत होतो. म्हणजे ऑक्सिजन जिथे कमी पडत होते ते घरात जाऊन आम्ही देऊन ते असं लावा मशीन, म्हणजे ऑक्सिजन मशीन ती लावायचो आम्ही. म्हणजे ते आम्हाला ते भीती नाही वाटली ते कार्य करताना, एखाद्याचा जीव वाचतोय. आणि ते पण साहेबांनी मोठं काम केलं. 60 ऑक्सिजन मशीन घरी बंटी साहेबांनी प्रत्येक म्हणजे घरी लावण्यासाठी ते ऑक्सिजन द्यायचे. मंथन फाउंडेशन मार्फत जे रक्त तपासणी सेंटर तुम्ही नागरिकांसाठी ही मोठी सुविधा उपलब्ध करून दिली, यामागची प्रेरणा काय होती आणि काय आहे ह्या सेंटर मागचा उद्देश? उद्देश म्हणजे काय होतं, महिलांकडे आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत. आता बरेचसे शुगर वगैरे पेशंट तपासायला खूप कुरकुर करतात. म्हणजे ते कधी जाऊ माझ्या हॉस्पिटलला, फास्टिंग सुरू करा आणि ह्यामध्ये म्हणजे सकाळी जायला लागतं आणि मग त्यावेळी वेळ काय ते देत नाहीत. मग मी माझ्या घरी म्हणजे माझं मंथन फाउंडेशनचं हॉस्पिटल आहेच, पण तिथं जात नव्हते. मग त्या दिवशी म्हणलं तर मी घरी करते. घरी केल्यामुळे काय झालं, फोन केला की तो मुलगा येऊन घेऊन जातो आणि मार्फत दरात म्हणजे 30-50 रुपये ते होऊन जातं. मग ते लोक काय करतात आपल्याकडे लक्ष देतात. वेळ म्हणजे जवळ आल्यावर माणूस कसं करून घेतो. आणि आम्ही महिन्याला ब्लड टेस्ट 2 महिन्याला आम्ही करून घेतो महिलांचे. म्हणजे त्यांचं ब्लडिंग म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको ह्यासाठी आमचं ते काम सुरू आहे. खूपच चांगला उपक्रम आहे मंथन फाउंडेशननं राबवलेला. ज्या महिला आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत अशा महिलांसाठी त्यांनी अगदी माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खरोखरच कौतुकास्पद काम आहे हे. पण मला विचारायचं की महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा आरोग्य जागरूकतेसाठी भविष्यात आणखी कोणते उपक्रम राबवण्याचा विचार आहे का? आहे. कारण आता कॅन्सरचं खूपच प्रमाण आहे. त्यामध्ये मी पवार मॅडमचं लेक्चर घेतोच आहे, ऑलरेडी घेतो, पण ते प्रमाण वाढलं पाहिजे. म्हणजे मला वाटते कॉलेजमध्ये जेव्हा मुलगी जेव्हा जातात म्हणजे 15-16चं होतात तेव्हाच ते म्हणजे कॅन्सर कसा होतो, का होतो, म्हणजे त्या माहिती देतात. मग त्या मुलींना समजेल की आपल्याला बाबा काय त्रास सुरू झाला की आपल्याला ते लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आधी रोग होण्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला काय त्रास सुरू होतो आहे. तर ते शिबिर मी घेतलं आहे, पण आता जास्त प्रमाणात घ्यावं असं मला वाटतं आहे. आणि महिला सबलीकरणचं मला खूप आहे उद्योग आणायचा. आणि ते कसं कुठून उद्योग महिला घर बसल्या मागत आहेत, त्यासाठी मी खूप प्रयत्न केला आहे. शेवटी मला विचारायचं आहे की नागरिकांचा प्रतिसाद समाजात काम करत असताना
कसा असतो, काय नागरिकांच्या प्रतिक्रिया असतात, आणि पक्षाची जर जोड मिळाली आणि पुढे भविष्यात तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जर काम करण्यासाठी इच्छुक असाल तर कशा पद्धतीनं मग आणखी लोकांचा प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटतं? मला सध्या खूप आहे, कारण मी काम केल्यामुळे मला प्रतिसाद आहेच आहे, लोकांचा आहे, महिलांचा आहे. आणि मी तर आहे कामात असल्यामुळे त्यांनी म्हणतातच तुम्ही झालात तर खूपच चांगलं आहे. आणि आता तर सध्या मी नगरसेवकासारखं काम करतो आहे, मला निधी देतात. म्हणजे ऋतुराज होते, ऋतुराज पाटील साहेब, ते खूपच छान, म्हणजे व्यक्तिमत्व खूप छान आहे. मला ह्याला म्हणजे ड्रेनेज आहे, मला ह्याला निधी पाहिजे, दिला. कुठून करायचं आहे असं नाही आहे, पण ते मी काम केले, पण त्या पदावर तिथे बसलो नाही, एवढंच माझं खंत आहे. शेवटी नशीब असेल तर मी, साहेबांचा आशीर्वाद असेल तर मी जाईन. शेवटी नवरात्र सणाच्या निमित्ताने आज तुम्ही आमच्या स्टुडिओला आला आहात, तर महिलांना किंवा तरुणाईला संदेश कोणता द्याल? काय संदेश द्याल या नवरात्र? संदेश म्हणजे आता सध्याचं रील हे इतकं वेळ झालंय. आता नवरात्रीत महालक्ष्मीची पालखी आहे, रीलसाठी मुलं खूप जातात, हे मी अनुभवलंय. बघायचं असेल तर आता ही गर्दी बघा, पूर्वी एवढी गर्दी नव्हती. ते रीलच्या नादात खूप वेडे झालेत. उद्योग शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे. मग आपला मोबाईल थोडा कमी करावा मुलांनी, आणि आपलं शिक्षण आणि म्हणजे आता मुलांना अटॅक यायला लागले, म्हणजे 25-26 वयात अटॅक यायला लागले का? तर ते बैठं काम, मोबाईल, स्वतःकडे लक्ष नाही, खाण्याकडे लक्ष नाही. तर मी त्यांना, युवकांना तर हे सांगेन की तुमच्या स्वतःसाठीच स्वतःकडे लक्ष द्या. रील काय होईल जाईल, नशीब आहे आपण शेवटी आहेच. आणि महिलांसाठी, मुली तर काय आता शिक्षणात खूपच पुढे गेलेत, आणि त्यांना काही एवढं मला बोलायला पण नाही. मुलींचं काही नाही, सगळंच त्या करायला लागलेत. मॅडम, तुम्ही काँग्रेससोबत काम केलेलं आहे, बरोबर, साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे, पण थेट पाईपलाईनवरून कोल्हापूरवासियांचा मधल्या काही काळात संताप होताना बघितला. काय नेमकं झालं, काय नेमका म्हणजे काय तुम्ही याबद्दल स्पष्टीकरण द्याल? स्पष्टीकरण म्हणजे जे आमदार निधीतून जी थेट पाईपलाईन आणली आहे ती आणून प्रशासनाला दिली आहे. 2 वर्ष त्याचा कालावधी म्हणजे त्या प्रकल्पात जपण्यासाठी आहे त्या कंपनीकडे. तर ते जे पार्ट्स बंद पडेपर्यंत तुम्ही का म्हणजे गप्प का बसता? आज ते त्या गणपतीच्या वेळी 3 पार्ट्स बंद पडले, एका पार्ट्सवर 60% पाणी त्याच प्रकल्पाचं जात होतं. तर तुम्ही शासनाला जी आमदार निधी आणण्याचं काम केलं ते पूर्ण करायचं, बंटी साहेबांनी पूर्ण काम केलं. त्याचं लक्ष देण्याचं प्रशासन महानगरपालिकेचं आहे, त्या अधिकाऱ्याचं आहे. आणि त्याला विरोध करणाऱ्यांना पण मी बोलायचं आहे, तुम्ही त्यात लक्ष घाला. आता तुमची सत्ता आहे, तर तुम्ही त्यात सत्तेवर असताना तिथे एक अधिकारी द्या, आणि त्या पाठच्या देखभालीसाठी माणसं ठेवा. ते बंद पडू देऊ नका ना विषय. मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे राहुल गांधींचं सध्या एक मिशन सुरू आहे. हो, ओटचोर. काय सांगाल याबद्दल? आहे, कारण मी बूथवर काम करते. आता तुम्ही म्हणलाच मी इतके इलेक्शन, माझे मिस्टर बूथवर आहेत. 5:30 नंतर वोटिंग बंद होते, 6:30 नंतरची वोटिंग कुठली झाली आहे हे आम्हाला पण आत्ताही अजूनही आम्हाला कळाली नाही. आणि आता सध्या बाहेर पडतं, एक ठिकाणी तर गावात घरच्याच लोकांचं मत पडत नाही. म्हणजे हे काय गोष्टी? हे ओटचोर आहेत आणि ओट चोरूनच आलेत. तर सध्या ह्या महाराष्ट्रात 130 आमच्या सीटा आल्या असत्या, पण त्या ओट चोर आणि EVMच्या घोटामुळे आमच्या नाही आले. आणि केव्हा देव जाणे आमच्या कोर्टात केस केवढं चालत आहेत आणि आम्हाला कधी न्याय मिळतोय हेच आमच्या देवाकडे महालक्ष्मीचं नाही. महाविकास आघाडीच्या काळात कोणती कामे झाली असं तुम्हाला असं वाटतंय? आणि महायुतीला असं वाटतंय की ही कामे काँग्रेसच्या काळात काही कामे झालेलीच नाहीत? हो, आता एक म्हणा 70 वर्षाचं आमचं जे म्हणतात काँग्रेसनी काय केलं, अहो IT पार्क
हॉस्पिटल, रस्ते जे आता हे झाले, युनिव्हर्सिटी, मग IT सेक्टर, हे कोणी आणले? मोबाईल, कॅम्प्युटर हे कोणी आणले? त्या जागेवरच तुम्ही आता हे करताय ना. आणि आता सध्या कामं आमचं जेव्हा ह्या 2019ला आमची सत्ता आली तेव्हा आम्हाला लगेच कोविडचं आलं. त्यामध्ये कोविडचं तर काम मस्त झालं. मुख्यमंत्र्याला अवॉर्ड्स मिळाले. उद्धव ठाकरेंना चांगले मुख्यमंत्री म्हणून अवॉर्ड्स मिळाले ना, कोविडमध्ये काम केलं. मग हे विरोधी का बोलतायत की काम चांगलं नाही झालं? त्या काळात बाहेर पण न पडता काम केलेत, भरपूर कामं केलेत लोक. त्या काँग्रेसनी भरपूर कामं केलीत. सध्या स्थानिक लेवलला महायुती बरंच काम करते. आता सर्किट बेंच झालं किंवा बरीच कामं महायुतीच्या काळात सर्किट बेंच आता म्हणजे कसं आहे बघा, मी पण सांगते. आमचं क्रीडा संकुलन बंटी साहेबांनी आणलं. उद्घाटन कोणी केलं? 14ला महायुती, भाजपने. हे असंच होतं, जे सुरुवात करतात आणि सत्ता आली की ते नारळ फोडतात. एवढंच काम आहे त्यांचं. विषय ते सुरुवात आघाडी करते आमची काँग्रेस पक्ष, हे पण नारळ फोडायला ते आहेत. मला विचारायचं की महायुतीच्या काळात मग काही कामं झालेलीच नाहीत का? 2014 ते 2024चा कालावधी आहे. महायुतीच्या सरकारने काहीच केलं नाही. अहो काय तुम्ही सांगा ना, काय आता जे आणतायत ते कागदावरच दिसते. मला कागदावरच दिसते ना. सांगा ना, रस्ते 100 कोटीचे दिसत आहेत का? तुम्ही आता बघा, 100 कोटीचे आणलेत ना कोल्हापूरला. तुम्हाला ते दिसले तर मी तुम्हाला हे करते. किती 6 महिने झाले ना? 6 महिन्यात 100 कोटीचे रस्ते झालेत. ते कुठे दिसतात? खड्ड्यातूनच यायला लागतंय ना. तिची खडी वाळू कुठे गेली? आता हे साधं कोल्हापूरचं उदाहरण, बाकीचं राहू दे, मी कोल्हापुरात राहते. बरं, महाविकास आघाडी म्हणून महायुतीचा असा कोणता नेता आहे की ज्यांचं कार्य तुमच्या लक्षात राहण्यासारखं आहे? बाबा की हा नेता काम करतोय महायुतीसाठी, असा कोणता नेता आहे का जो तुमच्या लक्षात राहिलेला आहे? नाही, एवढंच तर ते डोक्यात पण नाहीये. कारण झूठ बोलो आगे बढो हेच चाललेलं आहे. तसं त्या ट्रेन्स वगैरे दिसत आहेत, पण ते एक आता ट्रेन सुरू झालेत, पण त्याचे कुठे आहे? एक उद्घाटन करायचं नंतर बंद आहे विषय. तर नवरात्रीच्या खास एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत होत्या पूजा अर्णे मॅडम, ज्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. सतत लोकांच्या सोबत राहून त्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांनी बरंच मोठं कार्य केलेलं आहे. या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांनी सांगितलं आहे की कशा पद्धतीनं त्या कार्य करणार आहेत, कशा पद्धतीनं जे कोल्हापूरमध्ये काही समस्या आहेत त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. मी मॅमचं पुन्हा एकदा तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम इथंच संपवते. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि मी मॅडमचं मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. नमस्कार.